नमस्कार, मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला व्हेज फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. म्हणजेच काय तर आज आपण करणार आहोत सुरणाची कापं. मागे मी तुम्हाला एकदा बटाट्याच्या कापांची रेसिपी दाखवली आहे, तर आज आपण करणार आहोत सुरणाची कापं. अगदी सोपी पद्धत आहे, अगदी छान लागतात खायला. नक्की तुम्ही पण करून बघा. चला सुरुवात करायची. सुरणाची कापं करण्यासाठी इथे मी सुरण घेतलं आहे. आता हे आपल्याला चिरून स्वच्छ करून घ्यायचं आहे. ह्याचे साल काढून टाकायची आहे आणि आपण ह्याचे पातळ पातळ स्लायसेस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला काप लावायला सोपे जातील. तर मी हे आता चिरून घेतो. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ह्याचे स्लाइस करायचे. आता ह्या ज्या तुकड्याने ही जी साल आहे ती मी काढून टाकणार आहे पातळ पातळ. काप करून घेतल्यावर साल काढायला सोपं जातं, त्यामुळे मी पहिले काप करून घेतो आणि मग साल काढतो. तुम्हाला जर एकदम साल काढून काप करायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही इथे बघू शकता आपण सुरणाचे हे असे पातळ पातळ स्लाइसेस करून काप करून घेतलेत. आता हे मी एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला चिंचेच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. मी इथे साधारण एक चिंचेचा लिंबा एवढा गोळा घेतला होता आणि तो पाण्यामध्ये भिजत घालून ठेवला होता थोडा वेळ. तर आता ही जी चिंच आहे ती आपण छान कोळून घेणार आहोत. ह्याचा जो रस आहे तो चांगला काढून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये मी आता घालणार आहे एक तांब्याभर पाणी. हे सुरणाचे काप चिंचेच्या पाण्यामध्ये भिजत घालण्याचं कारण असं की ह्या सुरणाला खाज असते. काही वेळा काही सुरणाला असते, काही सुरणाला नसते, पण ती खाताना आपल्याला खाज लागू नये किंवा आपल्याला खाज येऊ नये म्हणून हे आपण चिंचेच्या पाण्यामध्ये भिजत घालतो. तर हे जे सुरणाचे काप आहेत ते सगळे आता आपण ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये घालूया. तुमच्याकडे चिंच नसेल, चिंचेऐवजी कोकमाचं आगळ असेल तर तुम्ही त्याच्यातही भिजत घातले तरी चालतील. आता हे जे चिंचेचं पाणी आहे ते आपण सगळ्या या सुरणाच्या कापांना लावून घेऊया आणि एक अर्धा ते 1 तास आपण ह्याला छान भिजवून घेऊया. जितकं हे चांगलं भिजेल तितकी याची खाज कमी होईल, निघून जाईल. सो मी हे असंच ठेवणार आहे बुडवून आणि आपण तासभराने आता ह्याचे काप करूया. साधारण 1 तासभर झालाय. आपण जे सुरणाचे काप इथे चिंचेच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते ते आता चांगले भिजले. तर मी आता हे चिंचेच्या पाण्यातले काप काढून या परातीमध्ये घेणार आहे. इथे आपण सगळे काप पाण्यामधनं चिंचेच्या काढून घेतलेत. आता मी ह्याच्यावरती घालणार आहे थोडंसं मीठ चवीप्रमाणे. थोडंसंच घालायचं आहे आधी. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद, अगदी पाव चमचा हिंग आणि 1 मोठा चमचा भरून आपण याच्यात घालणार आहोत लाल मिरची पावडर, लाल तिखट. आणि इथे मी घेतलाय 1 चमचाभर घरगुती मसाला, जो आपला साठवणीतला असतो तो. आता हे सगळे जे मसाले आहेत ते आपण ह्या जे कापं करून घेतलेली आहेत त्याला आपण छान लावून घेणार आहोत. आता एक 5 ते 10 मिनटं हे कापं अशीच मॅरिनेशन करून आपण ठेवून देणार आहोत. तोवर आपण ह्याला वरती जे कव्हर तयार करायचं आहे आपल्याला त्याची तयारी करूया. इथे कोटिंगसाठी मी एका डिशमध्ये अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये मी हा अर्धी वाटी रवा घेतलाय, तो ॲड करणार आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. ह्या कोटिंगला चव येण्यासाठी मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे ह्याच्यात, एक अर्धा चमचा. अगदी थोडीशी हळद आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया.
ही कापं फ्राय करण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। आता सगळ्यात पहिले आपण हे जे सुरणाची कापं आहेत ती ह्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत आणि साईडला ठेवून देणार आहोत। तर ह्यातला एक एक काप घेऊन ह्यामध्ये छान कोट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे जे कोटिंग आहे ते ह्या कापाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने। इथे आपल्याला एका बाजूला जेवढे कापं लावायचे आहेत तेवढीच मी तयार करून घेतली आहेत। जशी जशी आपण लावणार आहोत तसे आपण हे तयार करून घेणार आहोत। इथे मी एक बॅच तयार करून घेतली आहे। आपला तवा सुद्धा इथे तापला आहे। आता ह्या तव्यावरती आपण तेल घालणार आहोत। आता ही जी आपण कापं तयार करून ठेवली ती आपण सोडूया। हे जे तेल आहे ते सगळ्या कापांना एकदा आपण लावून घेऊ। आता काय करायचं, थोडासा ह्याच्यावरती पाण्याचा हबका मारायचा आहे जेणेकरून हे जे आपले काप आहेत ते छान शिजले पाहिजेत। आणि लगेचच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलंय आणि एक 5 मिनिटं ह्याला आपण मंद आचेवरती शिजून देणार आहोत। दोन्हीकडनं आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे हे। मी गॅस मंद केलाय। आपण 5 मिनिटं वाट बघूया। जोवर आपली कापांची एक बॅच शिजते तयार होते तोवर आपण पुढची बॅच जी आहे ती कोट करून घेऊया। इथे एक 5 मिनिटं झाली आहेत। आपण आता हे जे झाकण ठेवलं होतं ते काढून घेऊया। थोडीशी वाफ जिरली की मग आपण हे पलटी करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता हे खूप छान क्रिस्पी असे झालेत एका बाजूनी। असेच आपल्याला ते दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी करून घ्यायचे। आपली सुरणाची कापं आता ही दोन्हीकडनं छान कुरकुरीत झालेली आहेत। आपण आता ही ह्या डिशमध्ये काढून घेऊया। दुसऱ्या बॅचसाठी परत आपण तव्यावरती तेल सोडणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे पुढचे काप लावून घेऊया। इथे एक 5 मिनिटं झाली आहेत। आपण ह्याचं झाकण काढून घेऊया। आपले काप इथे आता तयार आहेत। मी ते काढून घेतो। मंडळी, तुम्हाला आजची ही व्हेज फिश फ्रायची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।